सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी। हवे हवेसे सुख वाटे, हवे हवेसे सुख वाटे, नको नकोसे दुःख वाटे, नको नकोसे दुःख वाटे। सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी। ऊन सावली, ऊन सावली। आपण पोलिसात भरती व्हायचं काही झालं तरी, आणि तीच गोष्ट माझ्या मनामध्ये सतत राहिली। शहाणा आहेस ना तू? बी अ गुड बॉय। बाबा, तुम्ही एक सांगा हो, तुम्ही गुड बॉय होता का? हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हॅलो, मोहक आवरलं का तुझं? डबा तयार आहे, हे घे पटकन डबा बॅग मध्ये ठेवायचा हा। रिक्षा आल्यावर लगेच निघायचं, नाहीतर उशीर होणार तुला। सारंग, तुझं आवरलं का? लवकर निघायचंय ना, ऑफिसला उशीर होईल। आता कोणाचा फोन? हॅलो 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 नेहा। हा अगं, मी चित्रा बोलतीये। हा चित्रा, बोल ग, काय झालं? असा आवाज का बदललेला वाटतोय तुझा? बोल ना। अगं, काय म्हणते, काय झालं? अगं बोल काहीतरी। काय झालं कसं सांगू तुला? मला ना काही सुचतच नाहीये, म्हणूनच तुला फोन केला मी। हा बोल ना, काही प्रॉब्लेम नाहीये। नेहा ग, कोणीतरी मला सारखे मिस कॉल करतंय ग। काय? कोणीतरी मिस कॉल देतंय? अरे देवा, हा मोठा प्रॉब्लेम आहे। अगं चित्रा, पण आपल्याला असं फोनवर नाही डिस्कस करता येणार। तुम्हाला भेट ना, आपण भेटून बोलूया। एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय। अगं म्हणूनच तर तू मला कधी भेटू शकशील हेच विचारायला फोन केलाय मी। कधीही? एक काम कर ना, आजच भेटूया आपण। नेहा, मी तुला आज अगदी आत्ता भेटले तर चालेल का ग? हो चालेल ना, तू एक काम कर, घरी ये माझ्या। हा घरी आपण शांतपणे बोलूया। सारंग सुद्धा घरामध्ये असेल, काहीतरी सोल्युशन देईलच तुला तो, कळलं का? सारंग? नाही नको, माझ्याबद्दल काय विचार करेल तो? त्याच्यासमोर हे सगळं नकोच। चित्रा, वेडी आहेस का तू? नेहा, आय एम रिअली व्हेरी सॉरी। मी तुम्हा दोघांनाही डिस्टर्ब करते, पण अगं डोकं इतकं बधीर झालं होतं ना की काही सुचत नव्हतं ग मला। पण खरं सांगू, आता तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतंय। खरंच थँक्स नेहा। तुला समाधान वाटलं ना माझ्याशी बोलून? अजून बरं वाटेल तुला, माझ्याशी बोल तू शांतपणे। आणि ऐक, हॅलो चित्रा, अगं तुला सांगायचं राहिलं, आम्ही नवीन घरी राहायला आलोय, आमचा पत्ता बदललाय, पटकन लिहून घे।
लवकर ये तू. ओके, मी पोहोचतेच. बाय. बाय. सारंग, आवरलं का सारंग? खरंच माझंच चुकलं. का वागलो मी असा? पुरुषी अहंकार म्हणतात तो हाच असेल का? नेहाला केवळ विरोधासाठी विरोध केला, म्हणूनच त्यावेळी मी असा वागलो. नेहानं किती विश्वासानं माझ्या खांद्यावर आपली मान विसावली होती, पण माझा हा पुरुषी अहंकार केवळ नपुंसक होता. दम नव्हता माझ्यात, म्हणून तिच्यापाशी भलताच आग्रह धरला. आता मात्र ही चूक मलाच सुधारायची आहे. ऊन सावली, पण माझा हा पुरुषी अहंकार केवळ नपुंसक होता. दम नव्हता माझ्यात, म्हणून तिच्यापाशी भलताच आग्रह धरला. आता मात्र ही चूक मलाच सुधारायची आहे. सोन्यासारखा मुलगा, नेहासारखी पत्नी असल्यावर काय कमी आहे? जगात माझ्यासारखा दुसरा सुखी कोणीच नसेल. पण माझंच करंटे पण होतं की मला अशी बुद्धी झाली. पण आता हा सगळा विचार कशाला? जर मी नेहाची जबाबदारी घेतली होती तर ती मला पूर्ण करायलाच हवी होती. मी पलायनवाद स्वीकारला. आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागायला हवा होता, पण ते माझ्या नेहाने जमवून घेतलं. मला नाही जमवता आलं. पण आता बस. आता ठरवलंय, यापुढे पर्सनल इगो मागे ठेवायचा. उरलेलं सगळं आयुष्य एन्जॉय करायचं. माझ्या बाळाला खूप उज्ज्वल भविष्य द्यायचं. आतापर्यंत त्याची जबाबदारी
एकट्या नेहाने उचलली होती. आता मला ती जबाबदारी घ्यायची. सोबतीला नेहा आहेच, पण त्यावेळी तिला साथ द्यायला कोणीच नव्हतं. मीच तिला एकटा सोडलं होतं. पण आता नाही. मला माझी चूक सुधारायची. मी आता नेहाला कधीच एकटं सोडणार नाही. मोहकचा नीट सांभाळ करेन. जुन्या चुकांची पुनरावृत्ती मी अजिबात होऊ देणार नाही. आयुष्यात यापूर्वी केलेल्या चुका मला चांगलाच धडा शिकवून गेल्या. चुकतो तोच माणूस, आणि त्यातून शिकत नाही तो कानूस. आता फक्त चांगल्याचा विचार करायचा, फक्त चांगल्या गोष्टींचा. सारंग, हो आलो आलो ग. सारंग. अगं हो. चित्रा, तू अरे असं काय पाहतोयस? आणि मला घरात घेणार नाहीयेस का, की असंच दारात उभं करणार आहेस? नाही चित्रा, तू आणि इथे अशी अचानक, आणि आमच्या नवीन बंगल्याचा पत्ता तुला कोणी दिला? आणि ते सोड, इतके दिवस तू कुठे होतीस? हा? अरे हो हो, किती प्रश्न विचारतोयस. प्रश्न सुद्धा जमतील तुझे. ऍक्च्युली मी इथे नव्हतेच, बेंगलोरला होते मावशीकडे. पण असं बँगलोरला तडकाफडकी जाण्याचं कारण, आणि तेही मला न सांगता. किती हर्ट केलंस माहिती आहे तू. आणि म्हणे माझी मैत्रिणी अशा नसतात चित्रा. अरे सारंग प्लीज, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझ्या अशा वागण्याला काहीतरी कारण असतीलच ना. नेहाचा माझ्याविषयी गैरसमज झाला होता. तिला असं वाटत होतं की तू आणि मी. चित्रा, आय एम सॉरी. मी नेहाच्या वतीने माफी मागतो. ऊन सावली. चित्रा, आय एम सॉरी. मी नेहाच्या वतीने माफी मागतो. चित्रा, नेहा आता बदलले. तिचं आपल्याबद्दलचं मत बदललंय. विश्वास ठेव माझ्यावर. अरे नाही, बरोबर आहे तू म्हणतोस ते. पण सारंग कसं आहे ना, संशयाचं भूत जे असतं ना, ते कॅन्सरच्या गाठीसारखं असतं. वरवर आपल्याला असं वाटतं की त्या रोगाचं समूळ उच्चाटन झालंय, पण ते नंतर कधी डोकं वर काढेल ना,
काही सांगता येत नाही. आपल्याला कधी धोका देईल त्याचा काही नेम नाही. आणि तू म्हणतोयस तसा नेहाचा राग निवळलाही असेल कदाचित, पण तरीही ती कायम तशीच राहील कशावरून? आणि म्हणूनच मला वाटलं की नकोच ते. चित्रा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. का तसं काही नाहीये आता. ठीक आहे, चल आपण जाऊन आत नेहाला भेटू. तुमची एकदा समोरासमोर भेट झाली ना की मनातल्या सगळ्या शंका कुशंका दूर होतील. सगळं नीट होईल. हो, ओके ओके ठीक आहे. मी नेहाला एकदा भेटायला तयार आहे. आणि तुम्ही दोघं एकत्र झालात यापेक्षा कुठली मोठी गोष्ट असू शकते? अरे आणि मी एवढा आटापिटा कशासाठी केला होता? तुम्ही दोघांनी एकत्र यावं यासाठीच ना. तुम्ही दोघं सुखाने संसार करताय त्यातच सगळं काही आलं. आणि तुमच्या दोघात दरी होण्यापेक्षा पूल व्हायला जास्त आवडेल. चल भेटूया नेहा. चला. चल. ही कशी नाही आली अजून? कितीतरी उशीर ये चित्रा. काय हे किती उशीर यायला तुला? अगं सॉरी, जरा निघायला उशीरच झाला. अच्छा, म्हणजे तुमचं आधीपासून ठरलं होतं तर? अरे सारंग, तुला सांगायचं राहिलं ॲक्च्युली. तुझ्याशी जरा बोलायचं आहे मला. बस ना जरा आमच्याबरोबर. ये चित्रा बस. बोला, काय बोलायचं होतं? काय एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय? सारंग, अरे चित्राला गेल्या काही दिवसांपासून मिस्ड कॉल्स येत आहेत रे. काय? ते रात्री अपरात्री केव्हाही. इतकं डिस्टर्ब झालं ना मी त्यामुळे. बरं रिडायल करते तर कोणी फोनच उचलत नाही. एक काम कर, मला तू नंबर देतो. मी आत्ताच पोलीस कंप्लेंट करतो आणि त्या नंबरवर अननोन नंबरवरून कॉल करतो. बघतो कसा सापडत नाही तो. हो थांबा. हो हा बघ, हा नंबर आहे. 98. ओके. सारंग, जे काही करशील ना ते सांभाळून कर, जपून कर. तुझी मैत्रीण आहे, तिच्या मागे काही झंझट लागायला नको. बघतो मी काय करायचं. तिला अजिबात त्रास होऊ देणार नाही. आलो. कुठं चाललास? आलो. अरे सारंग, ह्याची घाई गडबड म्हणजे ना. पण जाऊ दे, आणि मनावर घेतले म्हणजे नक्कीच काहीतरी होईल. काळजी करू नकोस. नेहा, अगं आत्ता कुठे जीवात जीव आलाय माझ्या. तुम्ही दोघांनी मनावर घेतलं म्हणूनच या प्रश्नाचं सोल्युशन निघालं. शांत हो, काळजी करू नकोस काही. रिलॅक्स हो. सारंग नक्कीच काहीतरी मार्ग काढेल याच्यातून. तू बस, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. नेहा थँक्स. अगं किती रिलॅक्स वाटतंय मला आता. नाही तर हातपाय गळून गेले होते माझे. हे वेडाबाई, तुला म्हटलं ना काळजी करू नकोस. सारंग नक्कीच काहीतरी करेल बघ. शांत राहा. बरं मला सांग, असं का घडतंय? म्हणजे तुला कोणावरती संशय आहे का? असं काही घडलंय का तुझ्या बाबतीत? संशय? अगं मला असं वाटतं की
ह्यावेळी नक्की जायचं पॅरेंट्स मीटिंगला. हो हो, खूप पॅरेंट्सच्या मीटिंग्स आपण अटेंडच केल्या नाही आहेत नाही का. हो ग, आता नक्कीच जाऊ. नक्की जाऊ. कोणी आहे का घरात? मावशी अगं तू अशी अचानक. पुष्पा मावशी, तुम्ही कसं काय येणं झालं? का ग बाई, तुला आवडलं नाही मी आलेली? आणि काय रे, माझी ताई कुठे? आई आई तीर्थयात्रेला गेल्यात. का घाबरतो की काय कोणाला मी? अरे काय? सारंग, हा घरामध्ये मावशी आहेत, हो माझी आई आहे, हम्म. त्यामुळे शांत बसा.